जूनपासून इराणमध्ये 656, इस्रायलमध्ये 24 जणांचा मृत्यू. इस्रायल आणि इराणमधील सुरू असलेल्या संघर्षाचा आज 10वा दिवस. 13 जूनपासून इस्रायलने 10 इराणी अणुशस्त्रांना ठार मारले. इस्रायल डिफेन्स फोर्सने शनिवारी इराणी सैन्याचे 3 कमांडर आणि 4 सैनिक मारल्याचा दावाही केला. अमेरिका-स्थित ह्युमन राईट्स ॲक्टिव्हिस्ट न्यूज एजन्सीनुसार 13 जूनपासून इराणमध्ये 656 लोकांचा मृत्यू झाला आणि 2,000हून अधिक लोक जखमी झाले. तथापि, इराणच्या आरोग्य मंत्रालयाने पुष्टी केली आहे की केवळ 430 नागरिकांचा मृत्यू झाला आहे आणि 350 जखमी झाले आहेत. दरम्यान, इस्रायलमध्ये 24 लोकांचा मृत्यू झाला तर 900हून अधिक लोक जखमी झाले. हल्ल्यापूर्वी इराणने युरेनियम दुसऱ्या ठिकाणी हलवले. अमेरिकेच्या हल्ल्यापूर्वी इराणने फोर्डो अणुसंस्थेतील बहुतेक युरेनियम दुसऱ्या ठिकाणी हलवले होते. इराणच्या मेहर न्यूज एजन्सीने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली. इस्रायलसोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराण सरकारने हे पाऊल उचलले. युरेनियम कुठे नेण्यात आले हे सूत्रांनी सांगितले नाही. इराणने अमेरिकेला आणि युरोपवर दुहेरी मापदंड स्वीकारल्याचा आरोप केला. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांनी अमेरिका आणि युरोपवर दुहेरी मापदंड स्वीकारल्याचा आरोप केला. त्यांनी सोशल मीडियावर सांगितले, "गेल्या आठवड्यात आम्ही अमेरिकेशी चर्चा करत होतो. नंतर इस्रायलने हल्ला केला आणि राजनैतिक प्रक्रिया संपवली. नंतर आम्ही युरोपीय देशांशी बोलत होतो. त्यानंतर अमेरिकेने ती प्रक्रिया संपवली." अराक्ची यांनी प्रश्न उपस्थित केला की हे सर्व असूनही युरोप इराणकडून चर्चेचा मार्ग परतण्याची अपेक्षा कशी करू शकतो? ते म्हणाले, "जेव्हा आम्ही चर्चा सोडली, तर आम्ही परत कसे येऊ शकतो? ते संपवण्यासाठी आमच्याकडून कधीही पुढाकार घेण्यात आला नाही." इस्रायल राष्ट्रपती म्हणाले, "अमेरिकेचा हल्ला ऐतिहासिक आहे." इस्रायल अध्यक्ष इसाक हर्जोग यांनी इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्याला ऐतिहासिक म्हटले आहे. ते म्हणाले की ट्रम्प यांच्या विधानांवरून अमेरिका आणि इस्रायलमधील खोल आणि धाडसी संबंध दिसून येतात. तथापि, हर्जोग यांनी इशारा दिला की लढाई अद्याप संपलेली नाही. येणारे दिवस अधिक कठीण असू शकतात. त्यांनी इस्रायलच्या लोकांना अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले. नमस्कार, मी सानिका. तुम्ही बघत आहात जीवन प्रवास. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट करा आणि नवीन बातमीसाठी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करा, ज्यामुळे आपले व्हिडिओ तुम्हाला लगेचच भेटतील.